आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। न्यायालयाचे आदेश धाब्यावर, पंचायत समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्न, 4 न्यायालयीन निर्णय, 4 तहसीलदारांचे आदेश, तरीही कोसारी वाडेखिंडी रस्ता बंदच। पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर बेकायदेशीर नोटीसांचा आरोप, कारवाईच्या मागणीसाठी 27 जुलैपासून बेमुदत उपोषण। कोसारी वाडेखिंडी करांडे सांगोलकर या पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्याचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून न्यायालयाचे सलग निर्णय आणि जत तहसीलदारांचे वारंवार आदेश असूनही संबंधित रस्ता अद्याप खुला करण्यात आलेला नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात पंचायत समिती जतच्या संबंधित अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर नोटिसा काढल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून या मागण्यांसाठी दिनांक 27 जुलैपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। उपोषणकर्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार कोसारी ते वाडेखिंडी हा रस्ता महसुली नकाशात नोंद असलेला आणि अनेक वर्षापासून वापरात असलेला सार्वजनिक वहिवाटीचा मार्ग आहे। या रस्त्याबाबत न्यायालय तसेच जत तहसीलदार यांनी वेळोवेळी स्पष्ट आदेश दिले असतानाही ग्रामपंचायत कोसारी व पंचायत समितीतील काही संबंधित अधिकाऱ्यांनी आदेशांची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत कोसारीच्या सांगण्यावरून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर नोटिसा काढल्या, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून न्यायालयीन आदेशांचा अवमान झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे। आदेशांचा इतिहास, उपोषणकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्यांबाबत न्यायालयाचे निर्णय 25 एप्रिल 2008, 27 जून 2013, 27 जून 2024, जत तहसीलदारांचे आदेश 16 मार्च 2002, 16 नोव्हेंबर 2005, 18 मार्च 2024, 15 जुलै 2026 या सर्व आदेशानुसार संबंधित रस्त्यांबाबत वेळोवेळी निर्णय व आदेश देण्यात आले होते। मात्र त्यानंतरही प्रश्न कायम असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। महसूल मंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी, उपोषणकर्त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून न्यायालयीन आदेशांची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच बेकायदेशीर नोटिसा काढणाऱ्या पंचायत समिती जतच्या संबंधित अधिकारी व जबाबदाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान कोसारी वाडेखिंडी रस्ता वाद पुन्हा चर्चेत आला असून न्यायालयीन आदेश, तहसीलदारांचे निर्देश आणि पंचायत समितीच्या भूमिकेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे। मी रामकृष्ण करांडे कोसारी गावचा रहिवासी असून आमचा वाडेखिंडी ते कोसारी हा नकाशाचा रस्ता अनेक लोकांनी तो अडवून बंद केला आहे। त्याचे 5-6 निकाल आहेत, तहसीलदार साहेबांचे 4-5 निकाल, कोर्टाचे 2-4 निकाल असताना देखील हा रस्ता वारंवार बंद केला जात आहे व तसेच गेल्या 15 तारखेला हा रस्ता खुला करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आली असता तो रस्ता खुला गेलेला नाही। यात टोटली राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे हा रस्ता टोटली बंद झालेला आहे व आमचे समोरील पार्टीचे लोक भरपूर असल्यामुळे ते आमच्यावर अन्याय करते। आमच्या साईडला आम्ही 2-3 असल्यामुळे त्यांच्या हातून आमचे बळी जाण्याचा प्रयत्न होत आहे। तसेच ते आमच्यावर मर्डर करणे असले बरेच हल्ले करत आहेत, तर याची शासनाने दखल घ्यावी व हा रस्ता वेळेत खुला व्हावा। तसेच कोसारी ग्रामपंचायत यात हस्तक्षेप करत आहे व पंचायत समितीचे अधिकारी पण आमच्या यात हस्तक्षेप करत आहेत। कोर्टाचा आदेश असताना देखील पंचायत समितीचे अधिकारी यात बराच हस्तक्षेप करून त्यांनी आम्हाला एक नोटीस चुकीची काढली आहे, तरी त्यांनी ती नोटीस अंमल न करता त्याची काय ती व्यवस्थित कारवाई करून पाहावी। तसेच वाडेखिंडी ग्रामपंचायतने हा एकदा रस्ता आमच्यात अतिक्रमण केला होता, त्यासाठी आम्ही कोर्टात जाऊन त्यांच्यावर दंड केलेला आहे। मग जर ग्रामपंचायत पंचायत समितीच्या आधिपत्याखाली येत असेल तर कोसारी ग्रामपंचायत का आमच्यावर अतिक्रमण करत आहे याची आम्हाला टोटली खात्री करून आम्हाला तशी लेखी म्हणणे त्यांचे दिल्याशिवाय आम्ही आमचे आमरण उपोषण थांबवणार नाही व हा रस्ता खुला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण आम्ही थांबवणार नाही। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।